या ठिकाणी महत्त्वाची पत्रकार परिषद एवढ्यासाठी घेतलेली आहे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले, विदर्भात केला, मराठवाड्यात केला, पश्चिम महाराष्ट्रात केला। त्यानंतरनं त्यांनी समाजाला आव्हान केलेलं आहे की एक घर एक गाडी आपल्या आंदोलनासाठी मुंबईला जायचं आहे। तरी आमच्या आंदोलनामध्ये सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा डॉक्टर, वकील आणि शिक्षक यांनी सर्वांनी वाटा उचलावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। आणि प्रत्येक गावातून एक गाडी एक घर अशी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे। त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण माळशिरस तालुका कोर कमिटीच्या वतीने संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये दौरा केलेला आहे। काही गावं राहिलेले आहेत, काही गावांचा दौरा आता आपल्या पत्रकार परिषदेनंतर चालू होणार आहे। तरी या ठिकाणी आम्ही सर्वांनी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन समाजाला आव्हान केलेलं आहे की आपण आपल्या पद्धतीनं मुंबईला पोहोचायचं आहे। जरी काही अडचण आली तर माळशिरस तालुका कोर कमिटीचे संपर्क साधावा। तसेच स्टिकर, बॅनर वगैरे सर्व जे काही व्यवस्था असेल ती माळशिरस तालुका कोर कमिटी आपल्याला पुरवणार आहे। त्याच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद घेतलेली आहे महत्त्वाची। आणि दुसरा मुद्दा सांगायचा झालं तर या माळशिरस तालुक्यामध्ये आजपर्यंत मराठा समाजाच्या विविध प्रश्नावरती माळशिरस तालुका कोर कमिटी काम करीत आहे। परंतु माळशिरस तालुक्यामध्ये काही जरी वैयक्तिक नेते असतील किंवा कोणी असेल, कुणाच्या माध्यमातून पैसे देण्याचा प्रयत्न केला तर कुणीही पैसे स्वीकारणार नाही ते, कारण त्यांच्या माध्यमातून गाड्या वगैरे दिल्या तर आम्ही त्याचं स्वागतही करू, त्याच्याबद्दल त्यांना आमचं दुमत नाही। परंतु प्रत्येक गावामध्ये आम्ही गावातील लोकांना जाऊन सांगतो तुम्ही गावातच वर्गणी गोळा करा आणि गावाच्याच वतीनं तुम्ही गाड्या घेऊन तिकडं मुंबईला या। म्हणजे कुठल्याही मग सदस्य असतील आमचे कोणी घेत नाहीत, परंतु त्याचा एक समाजामार्फत एक आव्हान करणं एक आमचं कर्तव्य आहे। म्हणून आम्ही सर्व समाजाला आव्हान केलेलं आहे की बाबा कुठल्याही नेत्यांची आपल्याला आज तरी आर्थिक रसदची पैशाची गरज पडणार नाही, परंतु त्यांना जर इच्छा असेल गाड्या वगैरे द्यायची तर त्यांचं आम्ही स्वागत करू। परंतु मराठा समाजावरती वेळ आलेली नाही की बाबा कुणाकडे ते काय मागायला जायची। परंतु आमची विनंती आहे की जरी कोण अशा पद्धतीने गाडी वगैरे देत असेल तर त्यांचं स्वागत करतो, परंतु कुणीही आर्थिक मदत कुणालाही करू नये ही या ठिकाणी आमचं प्रामुख्यानं सांगणं आहे। मराठा समाजाच्या वेळोवेळी आंदोलनावेळी जे काही कोर कमिटीच्या माध्यमातून जेवढा काय खर्च होत असेल त्याचाही वेळोवेळी हिशोब या तालुक्याला दिला जातो आणि त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने ज्यांनी कोणी वर्गणी दिली असेल त्यांचंही नाव पुढे दिलेलं आहे। परंतु अशा पद्धतीनं ह्या आंदोलनामध्ये जर कोणी हस्ते फरहस्ते मदत घेत असेल तर त्याचा मराठा तालुका कोर कमिटीला कुठलाही संबंध नाही। तालुक्यातून किती गाड्या जाते? अंदाजे तालुक्यातून आमच्या 1,500च्या आसपास आतापर्यंत नोंदणी झालेल्या गाड्यांची 1,500 प्रत्येक गावातून 20 ते 25 गाड्या निघणार आहेत। परंतु काही गावातून बाबुळगाव सारख्या छोट्या गावातून 30 गाड्याचं नियोजन केलेलं आहे रात्री, आणि परत आता सकाळी फोन आला की 55 गाड्या निघतील म्हणून। म्हणजे प्रत्येक गावातून एवढा मोठ्या प्रमाणात मराठा समाज जाणार आहे की यावेळेस सरकारलाही आमची विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून की सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा। सरकारने आरक्षण दिलं तरी आम्ही मुंबईला जाणार, नाही दिलं तरी मुंबईला जाणार। आरक्षण दिलं तर आम्ही गुलालाच्या टरका भरून सरकारकडे घेऊन जाऊ आणि गुलालानं त्यांचे बंगले सुद्धा बुजवून टाकू। एवढा मराठा समाजाच्या वतीनं गुलाल उधळण्याची ताकद सुद्धा या मराठा समाजामध्ये आहे। आम्हाला या ठिकाणी सर्व बहुजन समाज, ओबीसी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, धनगर असेल, या सर्व समाजाने सुद्धा या ठिकाणी गावागावामध्ये स्वागत करून त्यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। त्याबद्दल मी या सर्व बहुजन समाजाचं सुद्धा माळशिरस तालुका कोर कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। एकच मराठा बांधवांना आव्हान करत आहे, ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांनी कृपया घरात बसू नये। आपल्या कुणबी सापडल्या म्हणून आपलं काम झालं असं म्हणणं योग्य वाटत नाही। प्रथमतः तुम्ही अगोदर बाहेर उतरायला पाहिजे व आपल्या समाज बांधवाला बाकीच्या सुद्धा कशा कुणबी नोंदी सापडतील हे तुम्ही लक्ष घालणं गरजेचं आहे। मी प्राध्यापक मीनाक्षी अमोल जगताळे, जिजाऊ ब्रिगेडची पुणे विभागीय अध्यक्ष। संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपण या ठिकाणी मुंबईला जाणार आहे। आम्ही तुमच्या कुणाचंही आरक्षण काढा
आणि आमच्या मराठा समाजाला त्यांचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या असं म्हणत नाही, तर मराठा समाजाला हे ओबीसीतून आम्हाला सेपरेट आरक्षण द्या ही आमची मुख्य मागणी आहे. आणि ते झालं तर फार मोठा फरक पडणार आहे मुलांना, त्यांच्या शिक्षणाला, त्यांच्या नोकरीसाठी, सगळ्याच गोष्टीमध्ये फरक पडणार आहे. सर्वच मराठा समाज काही पुढारलेला आहे किंवा फार श्रीमंत वर्गातला आहे असं नाही, तर गरीब पण काही लोक आहे, शेतकरी वर्ग आहे, आपला कृषी प्रधान संस्कृती आहे, त्याच्यामध्ये मराठा बांधव हा पिसला जातोय. त्यामध्ये बरीच झळ आपल्या ग्रामीण भागामध्ये जास्त झळ पोहोचलेली आपल्याला दिसून येते. तर ती झळ पोहोचू नये, ज्याला खरी आरक्षणाची गरज आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे. आज लाखोंच्या संख्येनं आपण मराठा बांधव भगिनी त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या माळशिरस तालुक्यातून जर म्हणलं तर जवळपास 100 गाड्या आपल्या महिलांच्या सुद्धा त्या ठिकाणी येतील असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. आता बाकीच्या तालुक्यांमध्ये पण बैठका झालेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या बैठकीला गेलेलो होतो. फार मोठं नियोजन आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं होतंय आणि सगळ्याच तालुक्यातून फार मोठा आक्रोश आहे लोकांच्या मनामध्ये की हे आरक्षण मिळालं पाहिजे. पिढ्यांचं या ठिकाणी नुकसान होत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर ते नुकसान याच्या पुढे तरी होऊ नये. आता आपल्यापर्यंत ठीक होतं, परंतु याच्या पुढच्या पिढीला जे आपल्या हक्काचं आरक्षण आहे हे मिळालं पाहिजे आणि आत्ता नाही तर कधीच नाही, हे मला या सगळ्या गोष्टीतून जाणवतंय. तर त्याच्यामुळं आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी तरी आपण हे आरक्षणाची मागणी केली पाहिजे, तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि आपल्या हक्काचं आरक्षण हे आपल्याला मिळालं पाहिजे, एवढंच मी याच्या माध्यमातून सांगू इच्छिते.